Hello everyone, I welcome you all in this practical lecture for pharmacology and toxicology. So today we will conduct the experiment number 4. So in previous practical lecture we done with experiment number 3, which is related to experimental animals and various anesthetics methods which is used for the anesthesia purpose. Okay, now in experiment number 4, the aim for the experiment number 4 is to study the common instruments and equipments used in experimental pharmacology. Okay, so आपण pharmacology lab मध्ये जे equipments चे instrument यूज करणार आहोत for the practical purpose त्याचा आपण इथे स्टडी करणार आहोत. ओके, सो रिक्वायरमेंट फॉर दिस एक्सपेरिमेंट नंबर 4 that is Sherrington's recording drum and device, organ bath and organ tube, Sims cannula, kymograph paper, levers, forceps, scissors, arrows that is levers, and dissection box. Okay, so here it is the requirements which is required for experiment number 4. Okay, so first is that Sherrington's recording drum and device. Okay, so it is a very useful assembly which is used for the experimental pharmacology. So it is used to move the kymograph at a desired speed. ओके, सो इथे डायग्राममध्ये तुम्हाला इथे जी इमेज दिसते त्याच्यामध्ये शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम आणि डिव्हाइस आहे. ओके, सो मध्ये एक शाफ्ट दिसतोय तुम्हाला की त्याच्या वरच्या बाजूला एक ड्रम आहे ब्लॅक कलरचा आणि खाली एक स्क्वेअर चौकोनी डिव्हाइस आहे. ओके, सो इट इज यूज टू मूव द कायमोग्राफ ॲट अ डिझायर्ड स्पीड. ओके, सो जेव्हा केव्हा आपण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये एक्सपेरिमेंट्स करणार आहोत तेव्हा हे शेरिंग्टन रेकॉर्डिंग ड्रम अँड डिव्हाइस यूज केलं जातं आणि त्याचे जे मसल्सचे जे रेकॉर्ड्स आहेत ते ह्या शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम जो आहे ब्लॅक कलरचा जो तुम्हाला दिसतोय सर्क्युलर, त्या ड्रमवर कायमोग्राफ पेपर स्टिक केला जातो आणि त्या पेपरवर मग जे टिश्यूचे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहेत ते रेकॉर्ड केले जातात. ओके, सो द ड्रम त्याचा डायमीटर आहे 152 mm in diameter, on which the kymograph is fixed on the shaft of Sherrington's revolving drum machine, and this drum revolves at a fixed speed around the shaft. ओके, सो मध्ये जो स्टीलचा तुम्हाला बार दिसतोय त्याला शाफ्ट असं म्हटलं जातं आणि त्या शाफ्टवर हा शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम जो आहे ब्लॅक कलरचा तो फिक्स केलेला आहे. ओके, त्या ड्रमवर व्हाईट कलरचा जो कायमोग्राफ पेपर आहे तो स्टिक केला जातो आणि मग हा जो ड्रम आहे तो काय होतो की रिव्हॉल्व होतो. ओके, सर्टन फिक्स स्पीडला त्याचं रिव्हॉल्व होतं आणि मग जे काही टिश्यूचे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जे आहे ते रिस्पॉन्स जे आहेत ते ह्याच्यावर रेकॉर्ड केले जातात. ओके, सो द शाफ्ट हॅज अ ग्रूव इन विच मूवेबल मेटल ब्लॉक इज ॲडजस्टेड. सो दिस movable metal block is used to elevate and lower the position of drum. ओके, सो ड्रमची पोझिशन आपल्याला जर ॲडजस्ट करायची असेल तर त्याच्यासाठी एक ग्रूव आहे की ज्याच्यावर मेटल ब्लॉक ॲडजस्ट केलेला आहे. ओके, सो हा जो मेटल ब्लॉक आहे तो मुवेबल असतो. ओके, आणि मग तो मेटल ब्लॉक जो आहे त्याच्या थ्रू मग जिथे आपल्याला ह्या ड्रमची पोझिशन गरजेची आहे तिथे त्याला फिक्स केलं जातं. ओके, अँड दिस मेटल ब्लॉक इज मूव्ड अप अँड डाऊन बाय रोटेटिंग द स्क्रू मीन फॉर द हॉरिझॉन्टल लेवलिंग ऑफ मशीन. ओके, त्या मेटल ब्लॉकला एक हॉरिझॉन्टल स्क्रू असतो की जो लेवल ॲडजस्ट करण्यासाठी यूज केला जातो. ओके, सो तो जो स्क्रू आहे त्याला घट्ट किंवा सेल केल्यानंतर आपण हा जो ड्रम आहे तो वरती आणि खालती सरकवू शकतो. ओके, so the gears in the basal part are for controlling the speed of rotating drum. ओके, खाली जो स्क्वेअर दिसतोय तुम्हाला विच इज अन शेरिंग्टन्स रिकॉर्डिंग डिव्हाइस आहे असं म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये काय आहे ते गियर्स असतात. ओके, सो द बेसल पार्टवर गियर्स प्लेस केलेले आहेत. सो दिस गियर्स आर यूज्ड फॉर द कंट्रोलिंग द स्पीड. ओके, सो मशीन जो ड्रम रिव्हॉल्व होणार आहे रोटेट होणार आहे त्याचा जो स्पीड आहे तो आपण ह्या गियर्स सेट करून तो स्पीड जो आहे तो आपण सेट करू शकतो. ओके, सो द रोटेटिंग स्पीड ऑफ मशीन रेंजेस फ्रॉम 0.12 mm per second to 50 mm per second. Okay, so this is the range for the revolution, that is 12 mm per second to 50 mm per second. ओके, सो हा स्पीड सेट केल्यानंतर आपण जे आपल्याला जे ड्रगचे जे रिस्पॉन्स रेकॉर्ड करायचे आहेत ते आपण
हा ड्रम अँड डिव्हाइस यूज करून आपण ते रिस्पॉन्स घेऊ शकतो. ओके, सो दिस इज द मेजर इक्विपमेंट विच इज यूज्ड फॉर द एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी, दॅट इज शेरिंग्टन्स रेकॉर्डिंग ड्रम अँड डिव्हाइस. ओके, त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे ऑर्गन बाथ असेंब्ली. ओके, सो तुम्हाला इथे इमेज दिसते, ती ऑर्गन बाथ असेंब्ली आहे. ओके, so the tissue bath used to put the animal tissue for studying drug action is called as student's organ bath. Okay, so ॲनिमल पासून जो टिश्यू सेपरेट आउट केलेला असेल तो टिश्यू जिथे होल्ड केला जातो. ओके, आणि त्याच्यावर मग एक्सपेरिमेंट्स केले जातात. त्याच्यामुळे ह्या ज्या बाथमध्ये टिश्यू होल्ड केला जातो त्या बाथला स्टुडंट्स ऑर्गन बाथ असं म्हटलं जातं. ओके, सो द ऑर्गन बाथ असेंब्ली विच कन्सिस्ट ऑफ ॲन आउटर जॅकेट. ओके, सो तुम्हाला जी इथे काचेसारखी जी पेटी दिसते विच इज ॲन आउटर जॅकेट विच इज ऑल्सो नोन ॲज वॉटर बाथ. देन इनर ऑर्गन और टिश्यू बाथ कॅपॅसिटी वॅरिंग फ्रॉम 10 to 50 ml. ओके, सो इथे तुम्हाला जी टेस्ट ट्यूबसारखं काचेची जी एक नळी दिसते. ओके, स्टीलचा एक रॉड आहे, त्याच्या बाजूलाच इथे तुम्हाला एक काचेची नळी दिसते. ओके, सो ती जी ट्यूब आहे विच इज ॲन इनर ऑर्गन बाथ. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज टिश्यू बाथ. त्याची कॅपॅसिटी किती आहे तर 10 to 50 ml वॅरिंग असते. ओके, त्याच्यानंतर हिटिंग रॉड आहे. ओके, सो तुम्हाला इथे हीटर लाईक स्ट्रक्चर जे दिसते विच इज ॲन हिटिंग रॉड. ओके, सो हे जे जॅकेट तुम्हाला दिसतं आहे ते आहे ऑर्गन बाथ. ओके, त्याच्यानंतर इथे ही जी तुम्हाला ट्यूब दिसते एक छोटी, ती ट्यूब आहे टिश्यू बाथ किंवा मग त्याला इनर ऑर्गन बाथ असं म्हटलं जातं. ओके, हे जे आहे ते काय आहे तर हीटर आहे. ओके, हिटिंग रॉड आहे. देन स्टरर इज देअर. ओके, सो स्टररसुद्धा इथे प्लेस केलेली असते. ओके, इथे सर्क्युलर जे तुम्हाला हे बघ ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसेल की ही जी आहे ती स्टरर यूज केलेली आहे. ओके, सो स्टरर असते. स्टरर कशासाठी असणार आहे तर ते ज्या ऑर्गन बाथमध्ये जे काही लिक्विड फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन प्लेस केलेलं असतं. ओके, त्याचं टेम्परेचर जे आहे ते युनिफॉर्म राहण्यासाठी, सगळीकडे सेम टेम्परेचर राहण्यासाठी स्टरर यूज केली जाते. ओके, त्याच्यानंतर ऑक्सिजन अँड डिलेव्हरी गॅस ट्यूब इज देअर. ओके, ऑक्सिजन सप्लाय करणारी सुद्धा एक ऑक्सिजन और डिलेव्हरी गॅस ट्यूब असते. देन ग्लास कॉईल इज देअर. देन स्टुडंट्स ऑर्गन बाथ हॅविंग द 2 units of inner tissue bath is called as double unit organ bath. ओके, सो ज्या स्टुडंट्स ऑर्गन बाथमध्ये 2 इनर युनिट असतात. ओके, मीन्स 2 टिश्यू बाथ असतात, त्याला डबल युनिट ऑर्गन बाथ असं म्हटलं जातं. ओके, इथे जी इमेज आहे त्याच्यामध्ये एकच टिश्यू बाथ आहे. ओके, बट काही स्टुडंट्स ऑर्गन बाथमध्ये 2 टिश्यू बाथची अरेंजमेंट असते आणि त्या ऑर्गन बाथला मग डबल युनिट ऑर्गन बाथ असं म्हटलं जातं. ओके, सो फार्माकोलॉजीचे जे आपण एक्सपेरिमेंट लॅबमध्ये करतो तेव्हा ही असेंब्ली यूज होते अलॉंग विथ शेरिंग्टन्स रोटेटिंग ड्रम अँड डिव्हाइस. ओके, आणि ह्या 2 युनिटच्या मध्ये जे कनेक्शन असतं ते लिव्हरचं असतं. ओके, सो इथे तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये दिसेल ही जी असेंब्ली आहे ती फर्स्ट जे आपण बघितलेलं आहे शेरिंग्टन्स रोटेटिंग ड्रम अँड डिव्हाइस. ओके, सो अप्पर पार्टला ड्रम आहे. ओके, लोअर पार्टला डिव्हाइस आहे त्याचं की त्याच्यामध्ये गिअर्स फिट केलेला असतो. त्या गिअरने आपण रिव्हॉल्विंग जो स्पीड आहे तो ॲडजस्ट करू शकतो. राईट, ड्रमवर कायमोग्राफ पेपर स्टिक केलेला आहे. इथे रेड कलरचा असं तुम्हाला ग्राफ दिसतो आहे. सो तो कायमोग्राफ पेपरवर विथ द हेल्प ऑफ हे लिव्हरचं एक एंड आहे आणि त्या एंडने मग इथे ग्राफ काय केला जातो रेकॉर्ड केला जातो. ओके, सो हे जे मधलं कनेक्शन आहे ते आहे लिव्हर. ओके, सो आपल्याला डिफरंट लिव्हर पुढे बघायचे आहेत, कोणते कोणते लिव्हर यूज केले जातात. ओके, सो लिव्हरला इथे तुम्ही बघितला तर लोड अप्लाय केलेला आहे पाठीमागे. इथे जे आहे ते टिश्यू इथे त्याला अटॅच केलेला आहे. ओके, इथे रेड कलरचं जे तुम्हाला दिसतंय तो टिश्यू आहे. ओके, आयसोलेट केलेला टिश्यू आहे. त्याच्यानंतर ही जी ट्यूब आहे ती ऑर्गन ट्यूब आहे विच इज ऑल्सो नोन एज टिश्यू ट्यूब और टिश्यू बाथ. ओके, त्याच्यानंतर इथे जे आहे ते वॉटर आउटलेट एक आहे खालच्या बाजूला. ओके, हे वॉटर आउटलेट आहे. त्याच्यानंतर इथे स्टरर यूज केलेला आहे. ओके, इथे फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन जे आहे ते एंटर केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे वॉटर इन्सर्ट केलेलं आहे विच हॅविंग अ 37 डिग्री सेंटीग्रेड. ओके, विच इज ॲन नॉर्मल बॉडी टेम्परेचर इज देअर. ओके, त्याच्यानंतर हीटर यूज केलेला आहे, थर्मोस्टॅट बसवलेला आहे. ओके,
सो ही पूर्ण असेंब्ली आहे विच इज ऑर्गन बाथ असेंब्ली विच कन्सिस्ट ऑफ स्टुडंट्स ऑर्गन बाथ, शेरिंग्टन्स रोटेटिंग ड्रम अँड डिव्हाइस अँड लिव्हर्स. ओके, आणि ह्या असेंब्लीचा यूज करून मग सपोज इथे जो टिश्यू सस्पेंड केलेला आहे त्याच्यावर जेव्हा आपण ड्रगचा स्टडी करणार आहोत, आयदर इट मे बी अ कॉन्ट्रॅक्ट और इट मे बी अ रिलॅक्स. ओके, सो जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे तेव्हा हा लिव्हर काय होणार आहे, इथे जो असा स्ट्रेट पोझिशनला असणार आहे. जेव्हा टिश्यू कॉन्ट्रॅक्ट होणार आहे तेव्हा तो असा वरच्या बाजूला सरकणार आहे. ओके, वरच्या बाजूला गेल्यानंतर त्या कायमोग्राफ पेपरवर कसं होणार आहे, एक रिस्पॉन्स मिळणार आहे. राईट. सो असं ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती आपण नंतर बघणारच आहोत. ओके, जेव्हा आपण प्रॅक्टिकलचे व्हिडिओ बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेकॉर्डिंग लिव्हर्स. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम अँड डिव्हाइस आणि स्टुडंट्स ऑर्गन बाथ असेंब्ली ह्यांना कनेक्ट कोण करणार आहे एकमेकांना, तर रेकॉर्डिंग लिव्हर्स. ओके, सो दे आर यूज टू रेकॉर्ड द कॉन्ट्रॅक्शन और रिलॅक्सेशन ऑफ आयसोलेटेड टिश्यू प्रिपरेशन्स. द रेकॉर्डिंग इज डन ऑन द स्मोक्ड पेपर fixed on Sheraton rotating drum and the speed of the drum is adjusted depending upon the nature of experiment. ओके, सो कोणता टिश्यू आहे, कोणता एक्सपेरिमेंट्स आहे त्याच्यावर डिपेंड आहे की त्या शेरिंग्टन्स रोटेटिंग ड्रमचा स्पीड किती रिक्वायर आहे. ओके, त्याच्यानंतर कायमोग्राफ पेपर आहे त्याला स्मोक केला जातं, बेन्झिनच्या स्मोकने त्याला स्मोक केलं जातं. ओके, जसं जर आपण बघितलं तर एखादा पेपर जेव्हा आपण ह्याच्यावर धरू, मेणबत्तीवर धरतो तेव्हा त्याच्यावर कशी काजळी पकडते, तसंच सेम आहे. त्या बेन्झिनच्या स्मोकमुळे काय होतं, एक काजळी म्हणजे एक काळ्या कलरच्या काजळीची लेअर जी आहे ती त्या कायमोग्राफ पेपरवर धरते आणि मग तो कायमोग्राफ पेपर आपल्याला शेरिंग्टन्स रोटेटिंग डिव्हाइस ड्रम जो आहे ते त्याला स्टिक करायचं आहे. आणि मग लिव्हरचं जे इथे तुम्हाला लिव्हरचं जे टीप दिसते ते जेव्हा इथे कायमोग्राफ पेपरला टच होणार आहे तेव्हा तेवढी काजळी जी आहे ती बाजूला होते आणि त्याच्यामुळे जो काही ग्राफ आहे तो क्लिअरली दिसतो. ओके, सो इथे डिफरंट टाईपचे लिव्हर्स आहेत ते आपण बघूया. सो रेकॉर्डिंग लिव्हर इट इज अन मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन आयसोलेटेड टिश्यू वर्क अँड मेड अप ऑफ ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील. सो दे आर व्हेरी लाईट अँड रिजिड so that while writing on the smoked surface they do not blend. ओके, सो त्यांचं मटेरियल आहे की ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टीलपासून ते बनलेले आहेत. ओके, ते खूप लाईट वेट आहेत आणि रिजिड आहेत. ओके, तो त्याच्यामुळे जेव्हा रिस्पॉन्स रेकॉर्ड केला जातो तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतंही फ्लक्च्युएशन येत नाही. ओके, सो हिअर इट इज मेन्शन सर्टन पार्ट्स ऑफ लिव्हर दॅट इन्क्लूड एफर्ट आर्म, load arm and fulcrum. Okay, so effort arm the point where force to be applied. ओके, सो जिथे फोर्स अप्लाय केला जातो त्याला एफर्ट आर्म असं म्हटलं जातं. लोड आर्म, सो इफेक्ट ऑब्झर्व ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. ओके, सो लोड आर्म आपण केव्हा म्हणू शकतो की जेव्हा इफेक्ट ऑब्झर्व होणार आहे ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. ओके, अँड नेक्स्ट इज दॅट फल्क्रम. So tissue, different type of livers are there. First is that simple liver. Okay, so this simple liver इथे तुम्हाला जी इमेज दिसते ती सिम्पल लिव्हरची आहे. So this is made up of stainless steel, aluminum and celluloid. Writing tip is attached at the end of longer arm. The attachment of simple liver should be tangential to the smoked drum. Okay, so simple liverची जी काही अटॅचमेंट आहे ती कशी आहे, टँजेन्शियल आहे टू द स्मोक्ड ड्रम. ओके, second type of lever is frontal writing lever. Okay, so attach of this lever should be perpendicular to the smoked drum. The writing point rotates freely about its axis and it magnified a small contraction of tissues on the kymograph paper. Okay, so this is known as frontal writing lever. Then next frontal writing lever ची तुम्हाला इथे डायग्राम दिसते. नेक्स्ट लिव्हर आहे universal lever which is also known as Brodie's lever. So general utility lever with axis screwed with 2 nuts and it is general utility lever. Okay, so इथे तुम्हाला जो डायग्राम दिसते की त्याच्यामध्ये 2 स्क्रूवर जे आहे ते फिक्स्ड केलेलं लिव्हर आहे विच इज नोन ॲज युनिव्हर्सल लिव्हर और ऑल्सो नोन ॲज ब्रोडीज लिव्हर. नेक्स्ट लिव्हर आहे इथे तुम्हाला 2 डायग्राम दिसत आहेत विच इज नोन ॲज स्टर्लिंग हार्ट लिव्हर. ओके, सो यूज टू रेकॉर्ड द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. जनरली हार्ट जे फ्रॉगचं हार्ट आयसोलेट करून जे एक्सपेरिमेंट केले जातात त्याच्यासाठी हा स्टर्लिंग हार्ट लिव्हर मोस्ट ऑफ यूज केला जातो. ओके, सो यूज टू रेकॉर्ड द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट कन्सिस्ट ऑफ मेटॅलिक हॉरिझॉन्टल बार with which there is a suspending spring. End of the spring is fitted with stylus. With the movement of the heart the spring moves up and down. Okay,
सो ही जी स्प्रिंग दिसते तुम्हाला मध्ये ती काय होते, जेव्हा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन होणार आहे तेव्हा ती त्याची मुवमेंट होणार आहे आणि त्याच्यानुसार हे जे लिव्हरचं टीप आहे ते रिस्पॉन्स रेकॉर्ड करणार आहे. ओके. नेक्स्ट लिव्हर इज दॅट फिक्सिट लिव्हर. सो इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतोय तो फिक्सिट लिव्हर आहे. सो इट इज सिमिलर टू ब्रोडीज लिव्हर बट द सेंट्रल स्पिंडल has an ebonite roller on which 3 pins are set at the right angle. ओके. सो इथे तुम्हाला दिसतंय जर युनिव्हर्सल ब्रोडी लिव्हर बघितलं तर 2 स्क्रूवर फिट होत होता सेंट्रल रिजनला. ओके. पण फिक्सिट लिव्हर सेम आहे ॲज दॅट ऑफ ब्रोडीज लिव्हर, फक्त डिफरन्स काय आहे तर एबोनाइट रोलर ऑन विच 3 पिन्स आर सेट ॲट द राईट अँगल. ओके. सो राईट साईडला 3 पिन सेट झालेले आहेत. ओके. सो नेक्स्ट लिव्हर इज दॅट गिम्बल लिव्हर, देन आयसोमेट्रिक लिव्हर अँड पेंडुलम ऑक्झोटॉनिक लिव्हर. ओके. सो गिम्बल लिव्हर तुम्हाला इथे मी डायग्रॅम दाखवते. ओके. सो ही जे फर्स्ट डायग्रॅम दिसते ती गिम्बल लिव्हरची आहे. ओके. Next, isometric lever. So it consists of heavy frame with spring steel wire fixed to each limb and carrying the lever from its center. Okay. And pendulum oxytonic lever. So इथे डायग्राम मध्ये आहे. This is an pendulum oxytonic lever. Okay. This is an spring lever which is also known as sponge lever. Okay. And this is an Stirling heart lever. Okay. So here it is mentioned all the levers which is mostly used for the experimental pharmacology. First is that simple lever. Okay. So हा जो आहे तो काय आहे simple lever आहे. Okay. Next is that frontal writing lever. Okay. So this is an frontal writing lever. Okay. This is an next is that Stirling heart. Okay. And universal Brody's. Okay. So जर तुम्ही लिव्हर बघितला तर त्याच्यामध्ये थोडेसे डिफरन्स आहेत, त्याच्या स्ट्रक्चरल फीचर्स वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळे त्याचे डिफरंट टाईप्स आहेत आणि डिफरंट एक्सपेरिमेंटसाठी हे लिव्हर्स जे आहेत ते यूज होतात. ओके. सो आत्तापर्यंत आपण जी टोटल असेंब्ली बघितलेली आहे शेरिंग्टन्स रोटेटिंग ड्रम अँड डिव्हाइस, स्टुडंट्स ऑर्गन बाथ असेंब्ली आणि लिव्हर्स हे एक्सपेरिमेंटसाठी यूज केले जातात. ओके. अनदर इक्विपमेंट्स विच इज यूज्ड फॉर द एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी इज दॅट सीझर्स. ओके. सो आपण हे बघितलेलं आहे. सीझर्स 3 टाईपचे सीझर्स मोस्टली यूज केले जातात, ब्लंटेड सीझर, पॉइंटेड सीझर, कर्व्ड सीझर. ओके. सो ब्लंटेड सीझर इथे फर्स्ट जी डायग्राम दिसते मोस्टली यूज्ड इन द सर्जरी फॉर कटिंग मटेरियल्स सच ॲज सुचर्स, लिगेचर्स अँड इट हॅज ब्लंट टिप अँड लेंथ ऑफ टिप इज 0.5 इंचेस. ओके. सो सर्जरीजमध्ये जे काही लिगेचर्स सुचर्स आहे त्याच्या कटिंगसाठी यूज केले जातात आणि त्याचं जे टीप आहे ते ब्लंट आहे. ओके. देन सेकंड सीझर इज पॉइंटेड सीझर. सो इट हॅज अ शार्प पॉइंट ॲट द टीप अँड स्पेशली यूज्ड फॉर द डायसेक्शन अँड कटिंग ऑफ टिश्यूज. ओके. सो सेकंड टाईपचे जे सीझर आहे विच इज अन पॉइंटेड सीझर, त्याचा टीप जर बघितला तर शार्प आहे. ओके. डायसेक्शनसाठी यूज केला जातं किंवा टिश्यू कट करण्यासाठी ही जी पॉइंटेड सीझर आहे ती यूज केली जाते. ओके. थर्ड टाईप ऑफ सीझर इज कर्व्ड सीझर. ओके. सो इथे तुम्हाला थर्ड जी डायग्राम दिसेल त्याच्यामध्ये दिसेल की त्याचं टीप आहे ते थोडंसं कर्व्ड आहे. ओके. स्पेशली डिझाईन फॉर कटिंग द बॉडी टिश्यू नियर द सरफेस वुंड अँड दिस सीझर्स अलाउ डीपर पेनिट्रेशन इन टू द वुंड. ओके. सो जखमांसाठी मोस्टली यूज केलं जातं, जखमांमध्ये खोलवर आतपर्यंत हे पेनिट्रेट होऊ शकतात. ओके. So these are the 3 main scissors which is used for the experimental pharmacology. Here it is some forceps, okay, which is used for experimental pharmacology, blunted forceps, pointed forceps and artery forceps. Okay. So first जी तुम्हाला डायग्राम दिसते ती blunted forceps ची आहे. So it is used for blunt dissection, that is for pulling or tearing of tissue instead of cutting. Okay. So ह्या forcepचं काम काय आहे तर पुल करून ठेवायचं टिश्यू. ओके. किंवा टिश्यू सेपरेट आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी होल्ड आणि लिफ्ट करण्यासाठी हे ब्लंटेड फोर्सेप जे आहेत ते यूज केले जातात. ओके. नेक्स्ट फोर्सेप आहे पॉइंटेड फोर्सेप. सो यूज टू होल्ड अ डेलिकेट स्ट्रक्चर लाईक वेसल, नर्व्स अँड मसल्स. ओके. सो सेकंड जी तुम्हाला डायग्राम दिसते ती पॉइंटेड फोर्सेपची आहे, त्याचं जे टीप बघितलं तर ते शार्प आहेत. ओके. सो हे कशासाठी यूज केले जातात तर डेलिकेट काही स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये वेसल्स आहेत, नर्व्स आहे, मसल्स आहे. ओके. त्यांना होल्ड करण्यासाठी पॉइंटेड फोर्सेपचा यूज होतो. ओके. थर्ड आहे आर्टरी फोर्सेप. ओके. सो इथे तुम्हाला जी थर्ड डायग्राम दिसते त्याच्यामध्ये स्ट्रेट आणि कर्व्ड 2 टाईपचे आर्टरी फोर्सेप असतात. सो दे आर यूज टू कॉम्प्रेस द आर्टरी. ओके. सो ह्याचं काम काय आहे ह्या फोर्सेपचं की आर्टरी कॉम्प्रेस करण्यासाठी यूज केलं जातं. ओके. सो स्टॉप ब्लिडिंग, सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज हिमोस्टॅट फोर्सेप.
म्हणजे ते आर्टरी अशी होल्ड करतात की त्याच्यातून ब्लडचा फ्लो जो आहे तो होऊ शकत नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे जर एखादी आर्टरीला सपोज कट गेला असेल, डॅमेज झाली असेल, तर तेव्हा या फोर्सेपने आपण ती होल्ड करून ठेवू शकतो. मीन्स त्याच्यामधून होणारं ब्लिडिंग जे आहे ते आपण स्टॉप करू शकतो. सो दॅट्स वाय दिस काइंड ऑफ फोर्सेप इज ऑल्सो नोन ॲज हिमोस्टॅट फोर्सेप. ओके, सो देर आर 3 टाईप ऑफ फोर्सेप्स आर देअर. ओके, नेक्स्ट आपण इक्विपमेंट्स बघूया, कोणते कोणते इक्विपमेंट्स यूज केले जातात फॉर एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. सो फर्स्ट आहे इथे मेरिओट्स बॉटल. ओके, सो फर्स्ट जी तुम्हाला डायग्राम दिसते, काचेची एक बॉटल दिसते, विच इज नोन ॲज मेरिओट्स बॉटल. सो इज अ डिव्हाइस दॅट अलाउज वन्स टू डिलिव्हर अ लिक्विड ॲट अ कॉन्स्टंट रेट ऑफ फ्लो ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. ओके, सो ही मेरिओट बॉटल जी आहे ती कशासाठी यूज केली जाते, तर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लिक्विड और ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एनी काइंड ऑफ फ्लुइड टू द ॲनिमल्स. ओके, सो ॲनिमल्सला एखादं लिक्विड किंवा एखादं फ्लुइड जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेट करण्यासाठी मेरिओट्स बॉटल जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो कॉन्स्टंट रेटने आणि कॉन्स्टंट प्रेशरने ह्याच्यामधून जे लिक्विड आहे ते फ्लो होतं आणि ते ॲनिमलला ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे फ्रॉग बोर्ड. ओके, सो इथे तुम्हाला जी सेकंड इमेज दिसते ती फ्रॉग बोर्ड आहे. ओके, यूज टू होल्ड द फ्रॉग फॉर द डायसेक्शन अँड हेल्पफुल फॉर स्टडी इट्स डिफरंट पार्ट्स लाईक हार्ट, रेक्टस ॲबडॉमिनस, मसल्स ऑफ फ्रॉग. ओके, सो हे जे फ्रॉग बोर्ड आहे तो स्पेशली फ्रॉगच्या डायसेक्शनच्या वेळी यूज होतो. ओके, फ्रॉगला त्याच्यावर होल्ड करून ठेवलं जातं आणि मग त्याचे डिफरंट पार्ट जे आहेत त्याचा स्टडी केला जातो. ओके, सो these are the equipments. Next equipment is that Sims venous cannula. ओके, जो फर्स्ट डायग्राम तुम्हाला दिसते तो सिम्स वेनस कॅन्युला आहे. सो इट इज जनरली मेड अप ऑफ ग्लास और स्टील यूज टू इन्फ्यूज द फिजियोलॉजिकल सॉल्ट सोल्यूशन टू एन आयसोलेटेड ऑर्गन और फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फिजियोलॉजिकल सॉल्ट सोल्यूशन और अ ड्रग सोल्यूशन टू द एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स. ओके, सो जे काही एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन इन्फ्यूज करण्यासाठी यूज केलं जातं. ओके, किंवा मग फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशनच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ॲनिमलमध्ये यूज केला जातो, किंवा मग एखादा ड्रग सोल्युशन आहे तो त्या ॲनिमलला ॲडमिनिस्ट्रेट करण्यासाठी सिम्स वेनस कॅन्युला जो आहे तो यूज केला जातो. ओके, देन सेकंड इक्विपमेंट इज दॅट आय व्ही सेट. ओके, सो इथे तुम्हाला जी ब्ल्यू कलरची इमेज दिसते तो आय व्ही सेट आहे. Okay, so IV route is the fastest route for the deliver medications and fluid replacement throughout the body. So IV set is used to deliver a drug or fluid through the IV route. Okay, so हा जो आय व्ही सेट आहे तो तुम्ही बघितलेला आहात. आपल्यासाठी पण जेव्हा सलाईन सोल्युशन इंजेक्ट केलं जातं तेव्हा हा आय व्ही सेट यूज केला जातो, बरोबर आहे. तसंच ॲनिमलसाठी पण आय व्ही रूट जो आहे तो फास्टेस्ट रूट आहे ड्रग डिलिव्हरीसाठी आणि ड्रगच्या ॲक्शनसाठी. ओके, सो त्याच्यामुळे हा आय व्ही सेट जो आहे तो एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये यूज केला जातो. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट इज दॅट कायमोग्राफ पेपर. ओके, सो इथे तुम्हाला जे व्हाईट कलरचे बंडलचे इमेज दिसत आहेत त्या कायमोग्राफ पेपर आहे. ओके, सो कायमोग्राफ पेपर आहे ॲज सच त्या शेरिंग्टन रोटेटिंग ड्रमवर स्टिक केला जातो किंवा मग त्याला बेन्झिनच्या स्मोकने स्मोक करून तो कायमोग्राफ पेपर आहे तो ड्रमला स्टिक केला जातो. ओके, सो कायमोग्राफ पेपर इट इज फिक्स्ड ऑन द शाफ्ट ऑफ शेरिंग्टन्स रोटेटिंग ड्रम. Contraction and relaxation of isolated tissue preparation is recorded on that paper. ओके, सो विथ द हेल्प ऑफ लिव्हर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे टिश्यूचं ते काय केलं जातात, रेकॉर्ड केले जातात ऑन दिस कायमोग्राफ पेपर विथ द हेल्प ऑफ लिव्हर. ओके, नेक्स्ट इज दॅट रॅबिट होल्डर. ओके, तुम्हाला इथे जी सेकंड इमेज दिसते बॉक्स दिसतोय विच इज अन रॅबिट होल्डर. सो इट इज यूज टू होल्ड अ रॅबिट. इट कंटेन टॉप लीड, ओपनिंग एअर विंडो, neck holding clamp आणि नेक होल्डिंग क्लॅम्प इज ऑल्सो प्रोव्हायडेड. ओके, सो रॅबिटवर जे आपण एक्सपेरिमेंट्स करणार आहोत. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर सपोज आपल्याला ॲनास्थेटिक्स ड्रग्ज आहेत त्यांचा स्टडी करायचा असेल. ओके, ड्रग्स विच ॲक्टिंग ऑन आईज, सो मिडियाटिक्स मायोटिक्स ड्रग्ज आहेत त्याचा स्टडी आपण रॅबिटच्या आईजवर करणार आहोत. ओके, सो त्यासाठी रॅबिट होल्डर यूज केलं होतं. रॅबिटला रॅबिट होल्डरमध्ये फिट केलं जातं. ओके, आणि मग ते जे काही ड्रग आहे त्याची ॲक्शन त्याच्या आईजवर बघितली जाते. ओके, रॅबिट होल्डर यूज केल्यामुळे काय होतं की रॅबिटची मुवमेंट जी आहे ती मिनिमाइज होते आणि त्याच्यामुळे ड्रगचा स्टडी जो आहे काय इफेक्ट आहे तो आपल्याला आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो. ओके, सो दॅट्स वाय रॅबिट होल्डर इज यूज्ड.
नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट. सो आतापर्यंत जे आपण बघितले ते इक्विपमेंट्स होते. आता आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स बघायचे आहेत. कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स आपण यूज करणार आहोत ओके फॉर द एक्सपेरिमेंटल पर्पज. सो फर्स्ट आहे इलेक्ट्रोकन्व्हर्जिओमीटर. ओके, सो इथे तुम्हाला एक डायग्रॅम दिसते, ती इलेक्ट्रोकन्व्हर्जिओमीटर आहे. ओके, सो इथे आपण जेवढे पण इन्स्ट्रुमेंट बघणार आहोत, जेवढे पण इक्विपमेंट्स आपण आधी बघितलेले आहेत, ते सगळे आपल्या लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल आहेत. ओके, सो जेव्हा आपण कॉलेज जॉईन करू तेव्हा फर्स्टली आपण हे सगळे जे इक्विपमेंट्स आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, लॅबमध्ये जाऊन बघणार आहोत. ओके, सो इलेक्ट्रोकन्व्हर्जिओमीटर इज देअर. इथे तुम्हाला जी डायग्रॅम दिसते आहे ती इलेक्ट्रोकन्व्हर्जिओमीटरची आहे. सो इट इज यूज्ड फॉर अप्लाइंग मॅक्झिमल इलेक्ट्रिक शॉक इन ॲनिमल्स. इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड टू स्टडी अ अँटी कन्व्हल्सन ॲक्टिव्हिटी ऑफ फिनिटॉइन अगेन्स्ट मॅक्झिमल इलेक्ट्रिक शॉक इंड्युस्ड कन्व्हर्जन इन रॅट अँड माईस. ओके, सो हे डिव्हाइस इलेक्ट्रोकन्व्हर्जिओमीटर हे डिव्हाइस जे आहे ते यूज करून फिनिटॉइनची अँटी कन्व्हर्जनची ॲक्टिव्हिटी आहे ती चेक केली जाते, त्याचा स्टडी करण्यासाठी यूज केलं जातं. ओके, सो ह्या डिव्हाइसचा यूज करून त्या राईस और माईस जो आहे किंवा रॅट जो आहे ह्या ॲनिमल्समध्ये काय केलं जातं, कन्व्हर्जन इंड्यूस केले जातात. ओके, इलेक्ट्रिक करंट ॲप्लाय करून त्यांच्यामध्ये कन्व्हर्जन जे आहेत ते इंड्यूस केले जातात आणि त्याच्यानंतर मग फिनिटॉइन ड्रग इंजेक्ट करून त्या ॲनिमलचा स्टडी केला जातो. सो फिनिटॉइनचे किती डोसला मॅक्झिमम इफेक्ट मिळणार आहे ते आपण इथे काढू शकतो. ओके, विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोकन्व्हर्जिओमीटर. ओके, सो फिनिटॉइनची जी अँटी कन्व्हल्संट ॲक्टिव्हिटी आहे ती आपण इथे स्टडी करू शकतो. किती डोसला किती अँटी कन्व्हल्संट इफेक्ट जो आहे तो ड्रग प्रोड्यूस करू शकतो. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट इज दॅट ॲनाल्जेसिओमीटर. ओके, सो इथे तुम्हाला डायग्रॅम दिसत आहेत ॲनाल्जेसिओमीटरच्या. सो दोन टाईपचे ॲनाल्जेसिओमीटर आहेत. सो फर्स्ट जी डायग्रॅम आहे ॲनाल्जेसिओमीटर. ओके, त्याच्यानंतर सेकंड जी आहे ती पण ॲनाल्जेसिओमीटरची आहे. सो इथे प्लेट यूज केलेली आहे. ओके, आणि इथे फ्लिक टेल ॲनाल्जेसिओमीटर आहे हा फर्स्ट जो आहे तो, आणि सेकंड जो आहे तो इडीज प्लेट ॲनाल्जेसिओमीटर आहे. ओके, सो इथे हॉट प्लेट जी आहे इडीज प्लेट ती यूज केली जाते फॉर ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी टेस्टिंग. ओके, आणि फ्लिक टेल ॲनाल्जेसिओमीटर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वरती जे स्ट्रक्चर दिसतं त्याच्यावर काय आहे, इलेक्ट्रिक रॉड्स आहेत, त्याच्यावर माईसची जी किंवा रॅटची टेल आहे ती प्लेस केली जाते आणि मग करंट अप्लाय केला जातो, हीट अप्लाय केली जाते आणि मग ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी ड्रगची टेस्ट केली जाते. ओके, सो दिस ॲनाल्जेसिमीटर इट इज यूज टू इव्हॅल्युएट अ ॲनाल्जेसिक ॲक्शन ऑफ ट्रॅमाडॉल हायड्रोक्लोराईड. ओके, सो ट्रॅमाडॉल हायड्रोक्लोराईड ह्या ड्रगची ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी टेस्ट करण्यासाठी ॲनाल्जेसिमीटर यूज केला जातो. So this tramadol hydrochloride by using a tail flick analgesiometer. Okay, so first जो आपण analgesiometer ची ही डायग्राम बघतोय ती आहे tail flick. Okay, analgesiometer. So heat was directed to the tail through the hot nichrome wire of the analgesiometer. An animal responded to the current by a sudden and characteristic flick or टेल लिफ्टिंग. ओके, सो इथे तुम्हाला जे अप्पर पोर्शनला दिसते त्याच्यामध्ये काय आहे, नायक्रोम वायर. इथे ही जे दिसते तुम्हाला होल्डर की त्या नायक्रोम वायर्स आहेत आणि त्याच्यामध्ये करंट अप्लाय केला जातो. इथे माईस किंवा रॅटला होल्ड केलं जातं आणि त्याची जी टेल आहे ती या मायक्रोम वायरवरून त्याच्यामध्ये करंट जो आहे तो इंड्यूस केला जातो. ओके, सो करंट आल्यानंतर तो ॲनिमल काय करणार आहे, जर नॉर्मल ॲनिमल असेल त्याच्यामध्ये कोणताही ड्रग इंजेक्ट केला नसेल तर करंट लागताच तो त्याची टेल जी आहे ती अपवर्ड पोझिशनला घेणार आहे. ओके, लांब घेणार आहे त्या नायक्रोम वायरपासून, राईट. सो हेच ॲनाल्जेसिक ड्रग देऊन मग त्याची टेस्टिंग केली जाते. ओके, आणि हा जो सेकंड आहे ॲनाल्जेसिओमीटर विच इज इज हॉट प्लेट ॲनाल्जेसिओमीटर, त्याच्यामध्ये ही हॉट प्लेट आहे, त्याच्यामध्ये करंट अप्लाय केले जातो आणि मग त्या माईसची ॲक्टिव्हिटी चेक केली जाते आणि त्याच्यामध्ये मग ॲनाल्जेसिक ड्रग देऊन मग त्याची ॲक्टिव्हिटी टेस्ट केली जाते. ओके, सो नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे विच इज अवेलेबल इन अवर लॅब, दॅट इज डिजिटल थर्मोमीटर. ओके, सो फर्स्ट जी तुम्हाला डायग्राम दिसते ती आहे डिजिटल thermometer which is also known as digital Telgi thermometer. So it is accurate, low cost and easy to operate instrument useful for pyrogen testing in pharmaceutical industries. Okay, सो पायरोजन टेस्टिंगसाठी हा डिजिटल थर्मोमीटर जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो पायरोजन्स काय होतं, जेव्हा पायरोजन्स बॉडीमध्ये एंटर करतात तेव्हा ते काय करणार आहे,
बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होतं. ओके, सो ह्या टेलिथर्मोमीटरने आपण चेक करू शकतो एखादं सोल्युशन किंवा एखादं प्रिपरेशन की त्याच्यामध्ये पायरोजन्स प्रेझेन्स आहे की नाही. ओके, सो स्पेशल थर्मोमीटर प्रोब्स आर प्रोव्हाइडेड विच कॅन बी इझिली इन्सर्टेड इन टू द ॲनस ऑफ रॅबिट. ओके, सो ॲनिमल्समध्ये जेव्हा पायरोजन टेस्टिंग केलं जातं तेव्हा काय केलं जातं, हा जो टेलिथर्मोमीटर आहे त्याच्यामध्ये स्पेशल प्रोब्स असतात. ओके, ते प्रोब्स आहेत ते रॅबिटच्या ॲनसमध्ये इझिली इन्सर्ट केले जातात आणि मग जे काही रॅबिटचं टेम्परेचर आहे ते रेकॉर्ड केलं जातं. ओके, आणि त्या रीडिंगवरून पायरोजन टेस्टिंग जे आहे ते केलं जातं. ओके, सो हे झालं डिजिटल थर्मामीटर. नेक्स्ट इज दॅट ॲक्टोफोटोमीटर. ओके, सो तुम्हाला इथे जी दुसरी डायग्राम दिसते ती आहे ॲक्टोफोटोमीटरची. ओके, सो द लोकोमोटर ॲक्टिव्हिटी इन ॲनिमल्स कॅन बी इझिली मेजर्ड यूजिंग ॲन ॲक्टोफोटोमीटर विच ऑपरेट्स ऑन फोटोइलेक्ट्रिक सेल्स विच आर कनेक्टेड इन सर्किट विथ काउंटर. ओके, सो इथे तुम्हाला जे वरती ग्लास लीड दिसते, ओके, तर तिथून ॲनिमल जो आहे तो त्या ॲक्टोफोटोमीटरमध्ये प्लेस केला जातो. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जे रॉड दिसत आहेत तो बेस आहे त्याच्यावर ॲनिमल होल्ड केले जातात. ओके, त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक सेल्स प्लेस झालेले आहेत. ओके, आणि त्या फोटो इलेक्ट्रिक सेल्स जे आहेत ते एकमेकांना सर्किटने कनेक्ट केलेले असतात. ओके, सो व्हेन द बीम ऑफ लाईट फॉलिंग ऑन फोटोसेल जी आहे ती जेव्हा फोटोसेलवर बीम ऑफ लाईट जे फोटोसेलवर पडणार आहे तेव्हा त्याचा कंटिन्यू फ्लो होणार आहे. ओके, पण जेव्हा केव्हा ॲनिमल्स त्याच्यामध्ये येणार आहेत तेव्हा ते काय होणार आहे, त्यांचं सर्किट जे आहे ते ब्रेक होणार आहे. ओके, आणि तिथे मग रीडिंग रेकॉर्ड केलं जातं. ओके, सो व्हेन द बीम ऑफ लाईट फॉलिंग ऑन द फोटोसेल इज कट ऑफ बाय द ॲनिमल अ काउंट इज रेकॉर्डेड. ओके, सो तेव्हा हे जी बीम ऑफ लाईट जे फोटो सेल्सवर पडल्यानंतर जे रेकॉर्डिंग केलं जाणार आहे, म्हणजे जेव्हा हा बीम ऑफ लाईट कट ऑफ होणार आहे ते जे रीडिंग आहे ते रेकॉर्ड केले जातात आणि मग लोकोमोटर ॲक्टिव्हिटी जी आहे ॲनिमलची ती चेकआउट केली जाते. ओके, लोकोमोटर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, मूवमेंट, बॉडी मूवमेंट. ओके, so this is an ectophotometer which is used for testing the locomotor activity in the animals. Okay, next instrument is that Cook's pole climbing apparatus. Okay, so इथे तुम्हाला जी फर्स्ट इमेज दिसते ती आहे Cook's pole climbing apparatus. So used to study the antipsychotic drug cognitive function, mainly response to the conditioned stimuli during the learning. सो इथे जी तुम्हाला एक बॉक्स दिसतो आहे तो आहे कुक्स पोल क्लाइम्बिंग ॲपॅरेटस. त्याच्यामध्ये तुम्हाला जो ब्लॅक कलरचा रॉड दिसतो आहे तो पोल आहे. ओके, सरफेसला मेश लाईक बेस असतो. ओके, सो कुक्स पोल ॲपॅरेटस आहे विच इज जनरली यूज फॉर द स्टडी ऑफ अँटीसायकोटिक ड्रग. ओके, सो अँटीसायकोटिक ड्रगचं स्टडी करण्यासाठी यूज केला जातो. ओके, सो ह्याच्यामध्ये काय केलं जातं की माईस किंवा रॅट जे आहेत त्यांना ह्या बॉक्समध्ये ठेवलं जातं. ओके, सो खाली जे तुम्हाला मेश दिसणार आहे मेटलचं बनलेलं त्याच्यावर त्या ॲनिमलला सोडलं जातं. त्याच्यानंतर काय केलं जातं की एक बझर वाजतो. ओके, बझर वाजल्यानंतर एक 20 सेकंडमध्ये करंट चालू केलं जातं. ओके, करंट चालू केल्यामुळे काय होणार आहे, खाली जे मेटलचं मेश आहे त्याच्यामधून करंट फ्लो होणार आहे. ओके, सो करंट फ्लो झाल्यानंतर मग काय करणार आहे, तो माईस त्या पोलवर चढणार आहे. ओके, पोलवर चढल्यामुळे काय होणार आहे, त्याला करंट लागणार नाही आहे. ओके, सो असं रिपीटेडली केलं जातं. सो त्या माईसच्या डोक्यामध्ये बसतं की करंट वाजल्यानंतर बझर वाजल्यानंतर थोड्या वेळाने करंट लागतो आणि मग त्याला वरती पोलवर चढायचं आहे. ओके, मग असे थोडे रिस्पॉन्स घेतल्यानंतर काय होणार आहे, तो जो माईस आहे तो बझर वाजला की लगेच त्या पोलवर चढणार आहे. ओके, करंट फ्लो होऊ दे नको होऊ दे, बझरचा आवाज ऐकल्यानंतर तो त्या पोलवर चढतो. ओके, सो ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती नॉर्मल माईससाठी आहे. ओके, सो त्याच्यानंतर आपल्याला हे जे अँटीसायकोटिक ड्रग्ज आहेत त्याचा स्टडी करण्यासाठी मग आपण हे ॲपॅरेटस यूज करू शकतो. ओके, सो जेव्हा एखादा सायकोटिक किंवा अँटीसायकोटिक ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केला जाईल तेव्हा तो माईस जो आहे तो त्याला ही जी त्याची नॉर्मल ॲक्टिव्हिटी आहे त्याला तो रिस्पॉन्स करणार नाही आहे. ओके, सो त्या ऑब्झर्वेशनवरून त्या रीडिंगवरून आपण त्या अँटीसायकोटिक ड्रगची ॲक्टिव्हिटी स्टडी करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे हिस्टामाइन एरोझोल चेंबर. ओके, सो इथे तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट दिसते त्याच्यामध्ये 2 चेंबर आहेत. मध्ये रेड कलरची एक स्लीट आहे की ज्याच्यामध्ये होल्स मध्ये तुम्हाला दिसत आहेत. ओके, सो हिस्टामाइन चेंबर इज सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स यूज टू इव्हॅल्युएट द अँटीहिस्टामिनिक ॲक्टिव्हिटी ऑफ सर्टन ड्रग्स केमिकल्स इन ॲनिमल. ओके,
सो अँटीहिस्टामिनिक ड्रगची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्या स्टडीसाठी हा हिस्टामाइन एरोझोल चेंबर यूज केला जातो. सो ॲनिमल्स आर एक्सपोज टू द हिस्टामाइन एरोझोल इन द हिस्टामाइन चेंबर. ओके. सो हे जे आहे ते हिस्टामाइनचं जे सोल्युशन आहे, हिस्टामाइन एरोझोल आहे, ते सप्लाय करण्यासाठी यूज केलं जातं आणि मग अँटीहिस्टामिनिक ड्रगचा इफेक्ट जो आहे तो ॲनिमलवर स्टडी केला जातो. ओके. हे जे दोन्ही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यावर बेस्ड एक्सपेरिमेंट आपल्याला नंतर बघायचे आहेत. ओके. सो त्याच्यामुळे हे इन डिटेल आपण नंतर पुन्हा एक्सप्लेन करणार आहोत. ओके. सो इथे आपले एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये जे काही इक्विपमेंट्स किंवा इन्स्ट्रुमेंट यूज होणार आहेत त्याचा आपण इथे स्टडी केलेला आहे. ओके. सो आत्तापर्यंत जो आपला हा एक्सपेरिमेंट झालेला आहे, एक्सपेरिमेंट नंबर 4, त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो आहे तर टू अंडरस्टँड द वर्किंग अँड यूज ऑफ इक्विपमेंट्स अँड इन्स्ट्रुमेंट. ओके. जे काही इक्विपमेंट्स आणि इन्स्ट्रुमेंट आपण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये यूज करणार आहोत त्याचं वर्किंग कसं आहे, त्याचा यूज कसा आहे, एक्सपेरिमेंटल यूज कसा केला जातो हे आपण इथे बघितलेलं आहे. ओके. नेक्स्ट इज दॅट ॲबिलिटी टू हँडल अँड ॲडजस्ट द इन्स्ट्रुमेंट. ओके. सो कसं हँडल करायचं आहे, कसं ते इन्स्ट्रुमेंट ॲडजस्ट करायचं आहे ते आपण इथे शिकलेलो आहोत. आणि लास्ट इज दॅट ॲबिलिटी टू सेटअप अ असेंब्ली. ओके. सो आत्ता आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल करत नाही आहे, आपण व्हर्च्युअली सगळ्या ह्या ज्या प्रॅक्टिकल्सच्या ज्या काही बेसिक थिंग्स आहेत त्या आपण फक्त स्टडी करतो. ओके. ॲक्च्युअल लॅबमध्ये गेल्यानंतर आपण ह्या जे सगळं असेंब्ली कशी सेटअप करायची आहे, काय करायचं आहे ह्याचं आपण प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल नक्की घेणार आहोत. ओके. सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. ओके. सो तुम्हाला जर काही क्युरीज असतील, कोणतं इक्विपमेंट किंवा इन्स्ट्रुमेंट समजलं नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. मी ते नक्की पुन्हा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर. गुड बाय.